राज्याचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन। नमस्कार, मी ऐश्वर्या खेडेकर, तुम्ही पाहताय दीपवाहिनी। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध स्तरातून अभिवादन। रत्नागिरी जिल्ह्यातील 4 डेपोत दाखल होणार 133 इलेक्ट्रिक बस। अवघ्या महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या आंबेत सावित्री पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। पाहुयात सविस्तर वृत्त। आज 6 डिसेंबर 2023 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिन। राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्व नेत्यांनी चैत्यभूमीवरती दाखल होत बाबासाहेबांना अभिवादन केले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत भाष्य करत जगाला हेवा वाटेल असं स्मारक उभारू अशी ग्वाही दिली आहे। युगप्रवर्तक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील चैत्यभूमी येथील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले। यावेळी देशभरातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आलोट भीमसागर हा त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रचिती देतो अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिवस 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यात येतो। खेड तीनबत्ती नाका येथील जिजामाता उद्यान येथे तालुक्यातील असंख्य भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तसेच खेड येथील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच खेडवासियांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली आहे। जय भीम। खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संघाच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येत आहे। या ठिकाणी बहुसंख्येने खेड तालुक्यातील जनता अभिवादनासाठी येत असते। काल 5 डिसेंबर या दिवशी रात्री 11 वाजता बौद्ध संस्कार समिती या समितीच्या वतीनं बौद्ध पूजापाठ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर या भवनमध्ये घेण्यात आला। त्यानंतर 11:30 ते 12 वाजेपर्यंत शांतीयात्रा काढण्यात आली। शांतीयात्रेत काढल्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुन्हागती पुतळ्याला हार घालण्यात आला। सर्व जनतेने या ठिकाणी त्रिसरण परिचय घेऊन या दिवसाचा कार्यक्रम यथाचित संपन्न झाला। आज सकाळी ध्वजारोहण होऊन या ठिकाणी सुद्धा आंबेडकर भवनमध्ये पूजापाठ झाला। त्यानंतर इथं तालुक्यातील सर्व जनता बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी आवर्जून येत असते, आजही आलेली आहे। यासाठी या ठिकाणी आरपीआय संघटना यांनी चहा पाण्याची सोय केलेली आहे। त्याचबरोबर आलेल्या जनतेला अल्पोपहार मिळावा म्हणून प्रवर्तक शिक्षक संघटनेच्या वतीनं सुद्धा भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर तालुका संघाचं कॅलेंडर दिनदर्शिका लिस्टला या ठिकाणी आपण केलेली आहे। आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आवर्जून जी काही गरज आवश्यक बाब असेल ती पूर्ण करण्यासाठी तत्पर आहेत। या ठिकाणी आमची जनता येते शांततेने या ठिकाणी अभिवादन करते, बाबासाहेबांना वंदन करते आणि आपापल्या घरी जात असते। याप्रमाणे आपला हा कार्यक्रम संपन्न होत असतो। या ठिकाणी आलेली जनता तेवढ्याच शांततेने हा कार्यक्रम संपन्न करण्यास आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना सहकार्य करत असते। अशा प्रकारचा हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। 6 डिसेंबर 2023 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे उद्धारक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं। रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत दीप प्रज्वलन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार देखील अर्पण केलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने शाळेतील अनम तिसेकर आणि तनिष्का शिर्के या विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांच्या हितासाठी दिलेले योगदान, भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यांची शैक्षणिक विद्वत्ता आणि सामाजिक कार्य तसेच त्यांच्या महान जीवन कार्याची महती सांगितली। यावेळी संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन केले।
वळूयात पुढच्या बातमीकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 एसटी डेपोमध्ये लवकरच 133 इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. कमी खर्चाच्या आणि चांगली सेवा देणाऱ्या या 133 इलेक्ट्रिक गाड्या चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटर तर काही गाड्या या 300 किलोमीटर पर्यंत चालतील अशी माहिती देण्यात आली आहे. तसेच या सर्व गाड्या वातानुकूलित ठेवल्या जाणार असून त्याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात या गाड्या सुरू केल्या जाणार आहेत अशी माहिती रत्नागिरी एसटी महामंडळाने आता दिली आहे. खेड येथील भरणे नाका परिसरातील महिलांनी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे आणि खेड शहर अध्यक्ष अनिकेत कानडे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पक्षप्रवेश केलाय. महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी या सर्व महिलांना व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी या कार्यक्रमाला महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, शहर अध्यक्ष अनिकेत कानडे, संजीवनी शेलार, कोमल खेडेकर, आबा जोशी, संजय बुटाला, परिमल भोसले, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद कदम, अजय तोडकरी, सुहास सोहनी, उदय खेडेकर, उल्हास बाळ, रोहन राठोड, साई पवार उपस्थित होते. ताई अभिनंदन अभिनंदन. यस अभिनंदन. यस 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 यस. आहे अभिनंदन. तुमचे सगळ्यांचे कष्ट आहेत फार. भारतीय जनता पार्टीचा संगमेश्वर तालुक्यातील मौजे पाडगाव, राधाकृष्णनगर, पागारवाडीतील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीवरती विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय. सावर्डे येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट देत पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी सर्व ग्रामस्थांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शेखर निकम यांनी स्वागत केलं. गेली 3 वर्षापासून दुरुस्तीच्या कारणास्तव बंद असलेला आंबेत सावित्री पूल हा प्रशासनाने अखेर कोट्यावधी रुपये खर्च करून सुरू केला. पिलाने कंपनीकडून दुरुस्तीचं काम पूर्ण केलं. मात्र पूल सुरू झाला खरा, पण पूल सुरू होताच महिनाभरातच या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शासन मान्यता प्राप्त झालेला सावित्री खाडीत सुरू असलेला वाळू उपसा हा नागरिकांच्या हिताचा जरी असला तरी यामुळे पुलाला धोका आणि धक्का बसू शकतो अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत व्यक्त केली आहे. वाहतूक बंद होती आणि हा ब्रिज 3 वर्ष बंद होता. शासनाचे हजारो कोटी रुपये खर्च करून 20 ऑक्टोबरला हे म्हणजे वाहतुकीसाठी हा ब्रिज खुला करण्यात आला. पण ज्या कारणांमुळे हा ब्रिज बंद झाला होता, जलवाहतुकीमुळे जे बाजेस याला धडकायचे ते बाजेस पुन्हा चालू करण्यात आलेले आहेत. काही अधिकाऱ्यांनी व काही पुढारी देखील याच्यामध्ये आहेत. या संपूर्ण ब्रिज, या संपूर्ण जी आत्ता जो ऑप्शन झालेला आहे खाली, त्याची चौकशी होऊन ह्या आमचं दुसरं काही नाही, धंद्याला व्यापाराला आमचा विरोध नाही आहे, पण ही जी वाहतूक आहे ही तात्काळ थांबल्या पाहिजे. ही जर वाहतूक उद्या जर थांबली नाही तर आम्ही पुन्हा एकदा जल आंदोलन छेडू. 10 वर्ष अगोदर माजी सरपंच फारुख उबारे यांनी एक वेळ जल आंदोलन केलेलं होतं या खाडीमध्ये, आणि ही जर वाहतूक थांबली नाही तर पुन्हा आम्ही एक वेळ इथं जल आंदोलन छेडण्यात येईल. याची दखल घ्यावी शासनाने. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी. मुकादम रॉयल आर्केड, लक्झरियस 2 आणि 3 BHK फ्लॅट्स, शॉप्स आणि ऑफिसेस महारेरा रजिस्टर्ड. तुमच्या स्वप्नातलं घर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 24 तास पाणी सुविधेसह भूकंप विरोधी बांधकाम, 6 ऑटोमॅटिक लिफ्ट्स, स्कर्टिंग ग्रेनाइट फ्लोरिंग, दर्जेदार कंपनीच्या स्लाइडिंग खिडक्या आणि दरवाजे, अँटीस्किड बाथरूम फ्लोरिंग, ब्रँडेड क्वालिटी फिटिंग आणि सॅनिटरी वेअर, ISI स्टँडर्ड कन्सिल्ड कॉपर वायरिंग मॉड्युलर स्विचेस सह सुपिरियर फिनिश प्लास्टिक पेंट वॉल्स. प्रत्येक रूम मध्ये मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळत्या हवेसह लवकरात लवकर आपला फ्लॅट बुक करा. मुकादम रॉयल आर्केड, मुकादम डेव्हलपर्स, मुकादम ब्रदर्स, मुकादम लँडमार्क जवळ, खेड. संपर्क शमशुद्दीन मुकादम 8975101212, 9422628047 आणि परवेज मुकादम 9422422613 आणि 9119594953. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा
एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळमध्ये 4 आणि 5 डिसेंबर रोजी नर्सरी ते 12वीच्या विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर परेश मळंगावकर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. तसेच विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्याबद्दल विशेष मार्गदर्शन देखील केलं. यावेळी संस्थेचे संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेट्टे, संस्थेचे खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर SS अली, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील विद्यार्थ्यांसाठी TWJ कंपनी चिपळूण मार्फत धनुर्विद्येचे म्हणजेच नेमबाजी अर्थात आर्चरी या विषयाचे मार्गदर्शनपर शिबिर संपन्न झालं. TWJ कंपनी चिपळूण ही रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांसाठी विविध उपक्रम राबवणारी एक कंपनी आहे. या कंपनी मार्फत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आर्चरी अर्थात धनुर्विद्या प्रशिक्षण उपक्रम राबवले जातं. याच पार्श्वभूमीवरती रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना नेमबाजी या विषयावरती मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आलं. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख मान्यवर म्हणून नॅशनल सिल्वर मेडल प्राप्त आर्चरी कोच अभिषेक पालकर यांनी आर्चरी म्हणजे धनुर्विद्या या खेळाचे महत्त्व समजावून सांगितले. तर धनुर्विद्येमध्ये वापरले जाणारे साहित्य, यामध्ये धनुष्य आणि त्याचे विविध भाग याचा प्रत्यक्ष परिचय विद्यार्थ्यांना करून दिलाय. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजी करून शिबिराला उत्स्फूर्त सहभाग दर्शवला. सदरच्या शिबिराला संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी शुभेच्छा दिल्या. चिपळूण तालुक्यातील मौजे करंबवणे या खाडीपट्ट्यातील गावातील ग्रामस्थांनी गावासाठी नवीन ग्रामपंचायत आणि अंगणवाडी इमारतीसाठीची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या या मागणीला प्रतिसाद देत या कामांना निधी उपलब्ध करून दिलाय. या कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम शेखर निकम यांच्या हस्ते पार पडला. गेल्या 40 वर्षापासून ही विकास कामं पूर्ण व्हावी यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत होते. याबाबत तात्काळ दखल घेत ही कामे मंजूर करून ग्रामपंचायत इमारतीसाठी 15 लाख रुपये तर अंगणवाडीसाठी 11 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. या कामांबरोबरच करंबवणे गावातील रस्ते, पाखाडी, नळपाणी या कामासाठी सुमारे 1 कोटीचा निधी विविध विकास कामे योजना अंतर्गत मंजूर करण्यात आलाय. खेड येथील LTD इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये 6 आणि 7 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानावरती आधारित विविध प्रकारचे मॉडेल्स तयार करून त्याबद्दल माहिती दिली आहे. यावेळी सदर प्रदर्शनाला भेट देऊन मान्यवरांनी देखील विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय. मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सत्कार यावेळेस करण्यात आला. तसेच शालेय समिती सदस्य अहमदभाई मुकादम, परवेज मुकादम, मजीद खदीब, प्रेमळ चिखले, जयेश गुहागरकर, अश्विनी वडके, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अनिल मोरे, संयुक्त सचिव शबाना परकार, खजिनदार जावेद कौचानी, अध्यक्ष आणि शाळेचे मुख्याध्यापक GB सारंग, समन्वयक जॉयसर, प्राथमिक विभागाच्या LC जॉय, शाळेच्या मुख्याध्यापिका कुडाळकर आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. नमस्कार. आज खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित LTD इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड या प्रशालेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. LTD इंग्लिश मीडियम शाळा ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम वेळोवेळी विविध उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी गेल्या वर्षीप्रमाणे सुद्धा यावर्षी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन सर्वप्रथम अगोदर मला धन्यवाद दिलं पाहिजे ते आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री अहमदभाई मुकादम. कारण जेव्हा जेव्हा आपण शाळेच्या कोणत्या विद्यार्थ्यांच्या ऍक्टिव्हिटीसाठी आपण त्यांच्याकडे जातो तेव्हा त्यांची ह्या अशा शैक्षणिक कृतींना किंवा शैक्षणिक कार्यक्रमांना नेहमीच त्यांची परवानगी असते. यावेळी त्यांनी सुद्धा लगेच सांगितलं होतं की सर तुम्ही लगेचच हे विज्ञान प्रदर्शन घ्या आणि त्यामुळे त्यांनी आमची परमिशन मिळाली. त्यांचं सहकार्य असतं
त्याचप्रमाणे इतरही कमिटीचे जे मेंबर्स आहेत त्यांचं सुद्धा सहकार्य लाभतं. आता यावर्षी या विज्ञान प्रदर्शनात जवळजवळ 170 विद्यार्थ्यांनी प्रतिकृती तयार केलेल्या आहेत. त्या प्रतिकृती तयार करण्यासाठी शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री अनिल मोरे यांचा सुद्धा त्याला हातभार लागतो. पालकांचं सुद्धा मार्गदर्शन लागतं आणि विज्ञान शिक्षक आणि इतर शिक्षकांनी सुद्धा गेले 2-3 दिवस फार मेहनत घेतली आहे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी. त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे समन्वयक श्री जॉय सर ते आता सध्या उपलब्ध नाही, परंतु त्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला लागतं. एस.सी. मॅडम तर आहेच, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन या कार्यक्रमात लागतं. या विज्ञान प्रदर्शनाचं पालकांमधून आणि समाजातून सर्वांचं कौतुक होतं. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी.